नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मुरमुऱ्यांपासूनच झटपट अशी डिश मी बनवणार आहे, जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही हे घेऊ शकतात। इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत, कुठलेही मुरमुरे असू देत तुमच्याकडे ते तुम्ही घेऊ शकता। यामध्ये पाणी घालायचं आहे, फार पाणी नाही घालायचं आहे, एखाद ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच हे मुरमुरे आपल्याला काढून घ्यायचे आहे। एका गाळणीवर भिजू द्यायचे नाहीये मुरमुरे, पाण्यामध्ये टाकून लगेचच काढून घ्यायचे आहे। शक्यतोवर गाळणीच वापरा काढायला। आता मुरमुरे साईडला ठेवायचे आहे। मी कढई घेतलेली आहे, छोटीशी फोडणी घालायची आहे। यामध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे, तेल तापू द्यायचं आहे। यामध्ये मोहरी घातली आहे थोडीशी, मोहरी तळतळल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे। मी डाळ्या वापरलेल्या आहेत, तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही नक्की घाला। आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत। डाळ्या आणि शेंगदाणे थोडं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। यामध्ये एकच मिरची मी वापरलेली आहे, हिरवी मिरची होऊ द्यायची आहे। आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, कढीपत्ता नक्की घाला, छान फ्लेवर येतो। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, धनेपूड घालायची आहे थोडीशी, आणि लाल मिरची पावडर घातली आहे। मुरमुऱ्यांचा अंदाज घेऊन मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। डिश खूप छान लागते, रेडी होऊन नक्की ट्राय करून बघाल। टोमॅटो फार होऊ द्यायचा नाही आहे, थोडासा कचवटच ठेवायचा आहे। आता यामध्ये घालायचे आहेत मुरमुरे, जे आपण गाळणीवर काढून घेतलेले होते, आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे। आता यामध्ये शेवटी घालायचा आहे निंबूचा रस, आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा। निंबूचा रस टाकल्यामुळे खूपच चटपटीत लागते ही डिश, नक्की ट्राय करा। आता मी गॅस बंद केलेला आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा।